नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो. आता आली बघा इकडं रानात. काय कर म्हणा बी घरी काय करना. पुरी खेळते ते इकडं नव्या घरात. म्हणलं चला आपण रान दाखवूया मामाचं. हे मामाचं रान आहे बघा. पलीकडची मका आहे ती आमच्या चुलत मामाची, म्हणजे बिरू मामाची आहे. त्यात ऊस आहे, त्यातनं स्वीटकॉर्न मका लावली आहे. आणि हे जे पेरलेलं दिसतंय ह्यात भुईमूग पेरलाय, म्हणजे माझ्या सख्या मामाचं बारक्या मामाचं आहे. ह्यात भुईमूग पेरला. हे अशीच पट्टी नदीपर्यंत आहे. अशी नदी आहे खालीच, भीमा नदी आहे बघा. त्याच्या खालीच रानाच्या भीमा नदी आहे. आणि ह्या साईडला आहे का ही घास इथं जनावरांसाठी केला आहे. आणि त्या डांबापासून पलीकडे ऊस आहे. हे आहे मोठ्या मामाचा. ही मोठ्या मामाचा असाच इसा आहे. आणि ह्या रानाच्या समोरासमोर ही बंगला बांधला आहे आता मामानं. आणि ही इसा आहे. ह्याच्यासमोर आता ही पहिलं जुनं घर आहे ते मामाचं जातंय ह्यांना, छोट्या मामाला. आणि इकडं आहे बघा बिरू मामाचा नवीन बंगला. हे असं घर आहे बघा आमच्या मामाचं. आणि असं शेत आहे मामाचं. ही काय कर म्हणा घरात पण बसून. मामी बी गेल्या कामाला. मला काय कुठंच येऊ नको, काय करू नको म्हणायला लागले ते. म्हणून शाना बसले. त्या भुईमूग पण उगवला नाही ह्यात बघा. लय मागा झाला भुईमूग. लय मुलकाचं महाग बी आणलं ह्या बारक्या मामानं. आणि पेरले करायला कोण नाही काय नाही, तर पेरून टाकलंय. उगवं नाही तर बहुतेक ट्रॅक्टरनं पेरलेलं खोल बी गेला असणार आहे. ट्रॅक्टरनं पेरायचं बरोबर आहे का, पण माहितीचं लागतंय ट्रॅक्टरवाला माणूस, मग येतं उगवून भुईमूग. काय आता ह्यात उगवलंच नाही. बसते आता इथं जरा. ऐक काय करायचं आता. करमना गेलंय. मामी गेल्या कामाला. मामा बी गेले तर रानात. बाटली भरून घेतली आणि रानात गेल्या तर. म्हणलं रानात तर काय काम आहे का, मी येते म्हणलं तर पिऊ दे. नाही तर काय करायचं आता. हे आहे बारकं पोरगं मामाचं, कृष्णा गेलाय शाळेला. आणि मोठा आहे बसले घरात. काय घरात बसून बसून पण बोर होतंय. पोरांचं पोरं खेळते ते आपले, काय टेन्शन नाही. आजी आहे गेली घरात, हातरून टाकून पडली बंगल्यात. मग गुडी आणू पण गवताने त्यांच्या खेळायला गेले ते. बिरू मामा चालल्यात आज देवाला कुठं 2-4 दिवस तिकडे बाहेरच चालल्यात आहे. मामीच्या माहेरचा देवदेव आहे तिकडे त्या बारक्या. मग तिकडं बिरू मामा चाललेत त्यांना घेऊन. छोट्या आहे त्या दुसऱ्या बारक्या मामीचं, ते आमचं मामा एक्सपायर झालं त्या मामीचं ते छोटे आहे. ती आणि आमची तर 2 पोरं एवढीच खेळणार. बिरू मामाची पोरं पण आता जाणार. अजून गेली नाही ती बरं का, आहे ती अजून घरीच. आवरावरी भांडी कुंडी धुणं हे धुवून करून आवरून घरातलं सगळं मग नंतर न जाणार ते. काय पण मला करमनाच झालंय. उदास वाटायले. म्हणजे असं रानात हे काम करू लागाय, हे येऊ दिलं हे मामानं, म्हणजे जरा बरं वाटतं. दिवस जातो तेवढाच कामात विरघळून होतंय. कुठं बाहेर बी बायातनी हे कामाला गेलं म्हणजे बी बरं असतं या. तेवढाच हे होतंय वा, येळ जातो या. असं एकटीला बसून बसून नको नको वाटतंय घरात. काहीच कळ नाही. माणसाला झोप होतं, सारखी सारखी झोप लागते का. काम केलेलं आहे बसू वाटत नाही. कानातलं उलट झाले का. अशी 2-3 झाडं आहेत. नारळ पडायची एखादं भ्या वाटतं. आणि लय दिवसापासून झाड आहे ती. ही आम्ही लहान लहान होतो तेव्हापासून आहे ती. मामी म्हणतो ते म्हणले आमच्या लग्नात नुकतीच लावली होती. चांगली डोक्या इतकी झाडं होती त्यांच्या लग्नात. ते आता एवढं झालं. ते आंब्याची झाडं लय होती. आणि ही बंगला बांधलाय का नाही आता बघा, ही ह्या बंगल्याच्या जाग्याला मोठा उंबर होता. उंबराचं झाड होतं. ते काय तर त्याची पूजा ही करून मग ते उंबर काढलाय आणि त्या जागेला बंगला धरलाय. रान हाय पण अशा लांबड्या पट्ट्या हे असं पसरून नाही कुठं. पसरून हे पाहिजे जरा तर नाहीच पसरून. नदीपर्यंत त्यांचं निम्म एक खालचं तुकडं नदीकडचं ना पाण्यात जातं पाऊस आला का. लय पाऊस झाल्यावर काय झालंय काय की कोंबड्या वरडायला लागले ते. ऊन पण पडतंय वाढतंय. आता काय अजून एवढं नाही ऊन तावायला लागलं बरं. घरात बसू बी वाटत नाही मला.
उगच वाटायला लागले बकास. पोरं खेळते ती खेळबापड्याची म्हणलं तिकडं. पोरांचं बी काही टेन्शन नाही, आपली खेळत बसते ती भांडी कुंडी, काही टेन्शन नाही पोरांचं बी. नव्या घरात आपली पोरं बसते ते इकडं बसते दारात इकडंच जरा वेळ. अजून लय काय ऊन वाढलं नाही इकडंच, मग जरा ऊन 12 दरम्यान मग इकडं जाते. मामी गेले ते 8लाच कामाला आज. ही आहे बघा, 2 म्हशी आहे त्या, एक जरसं कालवाड आहे, आतमध्ये बोकाड, 2 रेडका आहे ती, म्हणजे एक हाल्याने एक रेडी आहे वाटतं. इथं बसते आपली सावलीला, सावली आहे इथं. आता थोड्या वेळानं पाणी पाजून ते बांधतोय खंडू इथं आत मसरा नाही. तिला गईला इथे सावली तिथंच, आणि आत बांधायला लागतंय. कामाला गेला असतं म्हणजे तेवढा दिवस गेला असता, बरं वाटलं असतं, 4 पैसे बी आलं असतं. पण काय मामा बी ऐकणं झालं, ते मलाच खवळायला लागले ते नको म्हणून. घरच्या रानात तरी काय काम असलं करूया म्हणते, मामा गेलं की आता काय मला यूज दिलं. बस म्हणलं घरी पुरी, काय पुरीला लक्ष द्यायला लागतंय तेव्हा. खेळते ती आजीच्या भोवतानी, माझ्याकडं बघत बी नाही ती, येत बी नाही ती इकडं. वर एकदा जेवण खाऊन गेली तिकडं का दुपारी अजून भुका लागल्या येते. त्यांना काय नाही लागत नाही. अगं तिकडं बस की, आणतो हायाचा रडल पुरा. काय पिले चाललाय गावाला आता, मामाच्या गावाला चाललाय कपडे बिपडे घालून. आता ही 2 पोरं गेली, मामी गेले म्हणजे काय बघा असंच वाटतं. मामी घरी असल्यावर काय वाटत नाही, तर म्हणतो कामाला जायला लागतंयच की. म्हणून मी बी येते म्हणत होते, काय मला घेऊ देणार ते काहीच नाही. मला तर आज काय सुचना झाले, करमना बी झाले. लईच उदास वाटायला लागले, उदास म्हणजे कसं तरी कुठेतरी चुकल्यासारखं वाटायला. असं मामाने सांगितलंय कोणाचं नाव घ्यायचं नाही, कोणाला काय बोलायचं नाही, काय नाही, शांत राहायचं, टेन्शन घ्यायचं बी नाही, कोणाला द्यायचं बी नाही. म्हणून शांत आहे बघा, कोणाला देत नाही. पण मला येतंय की काय, कोणाला दाखवून चालतंय की टेन्शन आलंय मला म्हणून. मला टेन्शन यायचं ती येतंयच की, जरी नाही म्हणलं टेन्शनला, म्हणलं 4 हात लांब राहा, तर ते डोक्यात घुसून बसलेलं असतंय का नाही, बाहेर निघायचंच नाव घेत नाही पाठदेशी. टेन्शन म्हणजे लय विचित्र टेन्शन आहे. टेन्शन धड जगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही, असं झालंय. ए छोट्या काय करतो, ये इकडं, पिल्या दादा आणि दिदी जायचे ती, ये. तोंडातच आहे तिकडं बघा नळाला, दिसला का नळ आहे तिथं, आणि छोट्या तोंडात होतं. वर्ग करामत आहे मामाचं त्यांचं ते. चला झालं का तुमचं जेवण हे सांगा कमेंटमध्ये. मी काही नाही अजून जेवण केलं, सकाळी चहा आणि बिस्किट थोडंसं खाल्लं होतं, तेवढ्यावरच आहे, भूकच लागली नाही. पुरी ही आता येऊन जेवतेले आजीसोबत, आजीचं टायमिंगला जेवण असते, आजी आता जेवतेच थोड्या वेळानं, गोळी खायला लागते आजीला. तुमचं झालं का नाही जेवण सांगा कमेंटमध्ये. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, सगळ्यांना बाय बाय.